देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई। बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं। हाँ हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले। शांत बसा, शांत बसा. एक सेकंद मी आलोच. ओवी काय पण काय बोलतेस ग? कुणीच नाही आलं, बोल ना. आलं नाही मग येतीलच ना. अरे येतील ते माहिती, आपल्याला काय. कोणी येईपर्यंत मस्त गप्पा मारूया. सुट्टीत तुम्ही सगळ्यांनी काय काय केलं रे? अगं मी गावी गेलो होतो, आधी आमच्या मग मामाच्या. किती मज्जा येते ना तिथे. हो ना, सकाळी लवकर उठायची ना, अभ्यास नाही, कोणाची कटकट नाही. मला ना या वर्षी ना गावाला जाताच नाही आलं. का? अगं माझ्या बाबा नाही ना, त्यांच्या त्या बॉसने सुट्टीच नाही दिली. बिचारा, विषय फार गंभीर दिसतोय. हो ना. बरं तुझं काय? मी तर आई बाबांबरोबर काश्मीरला गेले होते. वाव, काश्मीरला. खूप बर्फ असतो तिथे, तू खाल्ला? आता वेळी तो बर्फ खायचा असतो का? तिकडे खूप थंडी असते ना ग. हो खूप थंडी असते. तुला काय माहिती? मला बाबांनी सांगितलं, ते गेले होते ना एकदा. मग तुला नाही नेलं? नाही रे, ते म्हणाले तिथे गेलो म्हणून तुझा जन्म झाला. काय असं ते म्हणाले, म्हणजे मला माहिती नाही. बर ते सोड, आपल्याला काय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण एकाच वर्गात आलो, हे बरं झालं. हो हो ना, आपण दरवर्षीप्रमाणे अभ्यासासोबतच खूप धमाल सुद्धा करूया. आणि आज पहिल्या दिवसापासून मस्ती पण करू. तुम्हाला बघायचं मी काय आणलंय? दाखव ना. काय आणलंय? काय आहे? अरे दाखव ना. अगं वेडे, घाबरतेस काय? खोटा आहे तू खेळण्यातला. नको नको, लांब ठेव, मला भीती वाटते. हे बावळट, वेड आहेस का? इथे काय आणलंस? काय करत होती? हा मूर्खच आहे हा. अरे बाईंना घाबरवायला. विहान, आधी बाई घाबरतील मग आपल्याला घाबरवतील. घाबरू नका, आपण सॉरी सॉरी म्हणून ऍक्टिंग करायची. मला तर या सगळ्यात जाम रिस्क वाटते बाबा. अरे क्या डरते तुम? मैं हूं ना. एक साथ नमस्ते सर. बसा खाली. मग आज बाय उशीर येणार आहे? हो सर. सर खेळायला न्या ना सर. नाही नाही, आज मैदानाचं काम चालू आहे. आपण काय करू, वर्गात तुमच्या आवडीने विचारतो, चालेल ना तुम्हाला? चालेल सर. सर आता तुम्ही तुमच्या आवडीने सांगता का? हो मला सांगू का? हो ठीक आहे, मी सांगतो. खरं म्हणतात मला पोलीस अधिकारी व्हायचं होतं, पण माझ्या लहानपणी आई वडील दुःखात निधन झालं त्यांचं, त्यामुळे मला काय पुढे शिकता ना. मग नंतर मी अनाथ आश्रममध्ये शिकलो, मग माझी त्यामुळं इच्छा अपूर्ण राहिली. सर जाऊ द्या, तुम्ही काळजी कशाला करताय? आम्ही सगळे आहोत ना तुमच्या बरोबर. आहे, पण आता काय करणार. ते का करणार, तुला काय बनायचं आहे? सर मला डान्स करायला खूप आवडतं. आणि तुला? मला चित्र काढायला खूप आवडतं. आणि सर मला क्रिकेट खेळायला फार आवडतं. आणि तुला? सर मला तर पियानो वाजवायला फार आवडतो. आणला का तू? हो सर, आणलाय ना मी. वाजव. वाजव.
तुला बाळा? सर मला गिटार वाजवायला खूप आवडतो. सर तू खूप छान गिटार वाजवतोय. हो का? वाजव ना. सर वाजव वाजव ना. वाजव. हा वाजव. हो सर. माझ्याकडनं तुला. सर तुम्ही आले ना? आता मी काय म्हणतो, आपले आईवडील आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हो सर. त्यांच्यामुळे आपलं स्वप्न पूर्ण होतं. आणि उद्यापासून सगळं दोघं तुमच्या पाजांना सांगतो, उद्यापासून सकाळी लवकर उठल्यानंतर पहिला आईवडिलाचं पाय पडायचं, मोबाईल नाही घ्यायचा. हा मला कळलं, मग तुमचं काय खरं नाही. उद्यापासून काय करणार? सकाळी उठून आई बाबांच्या पाया हा पडणार. आणि मग आपलं पुढचं काम सुरुवातीला अभ्यास करायचा. हो चला मग थोड्या वेळ मॅडम येतील, मी येतो. हा हो सर. एक साथ धन्यवाद सर. एक साथ नमस्ते बाई. नाही आवडलं? नमस्ते बाई. अरे ही कोणती पद्धत तुमची? अहो बाई, आता मी मोठे झालोत ना, म्हणून नवीन पद्धत. बरं, हरकत नाही, बसा खाली. बाई, हरकत घेतली असता तरी आम्ही असाच नमस्कार केला असता. काय म्हणाला? काय नाही बाई. काय बस खाली. बाई, तुम्ही शाळेत नवीन आहात का हो? हो, माझी शाळेमध्ये बदली झाली आहे. बाई, तुमचं नाव काय आहे? वत्सला पांडुरंग मांजरेकर. जाम अवघड आहे बाईंचे. काय म्हणाला? काय नाही बाई. हो ना. बाई, आम्ही तुम्हाला मांजरबाई म्हणू का? नको नको, आपण वसुबाई म्हणू. नाही, आपण सुंबेबाई म्हणूया. नको नको, आपण पांडू मांजर म्हणूया. अरे काय वाईटपणा आहे. मला नावाने आवाज द्यायची काही गरज नाही. फक्त बाई म्हणाला तरी चालेल. पण बाई, कसं वाटतं? कसं वाटतं? छान वाटतं. बर, तर तर तुमची नावे सांगा. बाई, माझं नाव आहे अथर्व वरुण जुडवा. काय आडनाव आहेत रे तुमची? तुझं रे? बाई, माझं नाव आहे श्लोक प्रार्थ गणपती मोरया. बाई, माझं नाव सृष्टी रवींद्र खोळखोळे. बाई, मी विहान रमेश सिंदूर बाबा. तुझं ग? माझं जुई चावला आणि चावला. तर आज शाळेचा पहिला दिवस. आपण पुस्तकं बाजूला ठेवून मराठी भाषेबद्दल बोलूया. चालेल बाई. मज्जा मज्जा मज्जा. शांत. मराठी भाषा ही खूप जुनी आणि समृद्ध भाषा आहे. तिला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळाला आहे. अभिजात नसेल ते बाई, अभिजीत असेल. अरे मूर्खांनो, मी काय सांगते ते ऐका. बोला बाई. बाई, जाम बोर होत मला पुन्हा बदली करावी लागेल असं वाटतं. काय म्हणाला बाई? काही नाही. हा, तर मी कुठे होते? बाई, तुम्ही कुठेच नाही, इथेच आहात, वर्गात. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत आणि प्रमुख भाषा आहे. मराठी भाषेचा उगम 2400 वर्षापूर्वी झाला आहे. मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये बोलली जाते. आणि जर कोणी नाही बोलली तर? मग
भाऊचे पप्पा मनसेचे विभागाध्यक्ष आहेत म्हणून खड्ड्यात म्हणाला तो. अरे काय तर हा बसा खाली. मराठी भाषा संत पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अरे माझा ऐका रे, संत ज्ञानेश्वरांना मराठी भाषेचे जनक म्हणून ओळखले जाते. बाई जनक म्हणजे काय हो? अरे जनक म्हणजे पिता. म्हणजे बाप पण मी आणलाय साप. काय? काय नाही बाई. हा तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरींची रचना केली. बाई एखादं गाणं गाणं. हो बाई. काय चाललंय रे तुमचं? बाई गाणं नाही रे ईश्व. ए बाई लाजल्या वाटतं. बाईंचं नवीन लग्न झालंय वाटतं. ए तुला काय माहिती रे? अरे इकडे ये, तुला गंमत सांगतो. अरे मी लाजलो ना की माझी आई मला असंच म्हणते की नवीन लग्न झालेल्या पोरीसारखं नको लाजू. झाली. बाई गाणं गाणं. बाई गा बाई गा बाई गा 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 बाई गा. स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट. हे स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, हे घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. हे घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. तरुला फांद्या 100, हे तरुला फांद्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. हा ना. आता काय करायचं? माझ्याकडे आहे राम म्हणून उपाय. काय?